नमस्कार, लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी जालना येथून। बातमीचा राग मनात धरून पोलिसात खोटी तक्रार करणाऱ्या प्रियांका राजपूतची हकालपट्टी करा, पत्रकाराची मुख्यमंत्र्याकडे मागणी। अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा। पत्रकारांचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्तांना इशारा। जालना महापालिकेमध्ये रुजू झाल्यापासून ते अनेक विषय आणि अनेक प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरलेला जालना शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत यांच्याबाबत पत्रकार सय्यद अफसर यांनी बातमी प्रकाशित केली, म्हणून पत्रकाराचा आवाज दाबण्यासाठी प्रियांका राजपूत यांनी त्यांच्या विरोधात कदीम पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिली आहे। तसेच वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत यांच्यावर झालेल्या आरोपाची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार सय्यद अफसर गेले असता त्यांना अपमानित करून धमकी दिली। त्यामुळे प्रियांका राजपूत यांची हकालपट्टी करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा 24 एप्रिल 2025 रोजी पत्रकारांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्तांना निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे। राजपूत यांनी पोलीस स्टेशनमध्ये खोटी तक्रार दाखल केली असून ही तक्रार तात्काळ रद्द करण्यात यावी आणि वादग्रस्त प्रियांका राजपूत यांना जालना महापालिकेतून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, नसता पत्रकार संघटनांकडून राज्यभरात लोकशाही मागणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पोलीस अधीक्षक जालना, जालना महापालिकेचे आयुक्त यांनाही निवेदनाच्या प्रती पाठवल्या आहेत। दिलेल्या निवेदनावर विकास कुमार बागडी, सुयोग खर्डेकर, रविकांत दानम, शब्बीर पठाण, नाजिम मनियार, आमिर खान, शेख सलीम, सुनील भारती, सय्यद अफसर, देवचंद सावरे, सचिन सुर्वे, शेख मुजुद्दीन, कादरी हुसेन, विजय साळी, अर्शद मिजरा, आकाश माने, विजय काळे, श्रीकृष्ण झोवर, बाबासाहेब नरोडे, बासित बेग, शेख इलियास अब्बास, भगवान निकम, गौतम वाघमारे, दिनेश नंद, शेख मुसा, सुनील खरात, लिकायत अली खान, शेख उमर, युवराज कुरील, गणेश जाधव, धनसिंग सूर्यवंशी, योगेश टाकवळे, संजय आहेर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।